पोशिंदा मनविशी जगाचा, तुझ्या पाठीला रे पोट, आईत खाऊच्या घरी वाती दया दुधाचे बोट. कच्चा माल मातीचा भावे, पक्का होताच चौपटीने घ्यावे, कसे सुखी होतील ग्रामजन, पिकून या उपवासी. आज शेळी पालन करणाऱ्याला कोणी आपली मुलगी देईल का? मी शपथ घेतो की शेतकऱ्याचे लाचारीचे जिने संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे, याकरिता जात धर्म पक्ष पंथ कुठल्याही भेदाभेदाचा मी अडथळा येऊ देणार नाही. बरोबर. आणि सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्याच्या मुलांनी संघटित होणं ही काळाची गरज आहे. बरोबर. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी लिहून ठेवली की कलियुगे संघराज्य. बरोबर. म्हणजे ही ओवी संस्कृत मध्ये तिचा अर्थ असा आहे की कलियुगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जो जो समाज म्हणून संघटित होऊन राहील त्याचा विजय होईल, त्याचा विजय करेल, ते राज्य करतील, हा राज्य करतील. नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्यामध्ये आपण शेती, आरोग्य आणि विविध उद्योग आणि वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय विषयावरती चर्चा करत असतो. आणि आज शेती या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, एक अनुभव संपन्न आणि कृतिशील प्रयत्नशील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेले, गेली 40 वर्षापासून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते सातत्याने लढत आहेत. कोणत्याही पदाची, कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता असे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव मोहिते आज आपल्यासोबत आहेत. आणि त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांची जी शेतकरी संघटना आहे शरद जोशी यांची, ती काल, आज आणि उद्या शेतकरी संघटनेचा काल कसा होता, आज शेतकरी संघटना वर्तमानामध्ये काय काय काम करत आहे आणि शेतकरी संघटनेचा भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. थोडक्यात आपण जर बघितलं तर काही वर्षापूर्वी शेतकरी संघटना म्हणलं की एक चांगल्या प्रकारचा दबावगट सरकारवर निर्माण व्हायचा. मात्र आज जर आपण बघितलं तर नवी पिढी शेतकऱ्यांचं संघटन आणि शेतकरी संघटनेमध्ये कुठेतरी काम करताना आपल्याला कमी दिसत आहे. शेतकरी संघटनेला ही आलेली मरगळ आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जे शेतकऱ्यांमध्ये असलेली उदासीनतेची भावना, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, याबद्दल शेतकरी संघटना, ज्या काही शेतकरी संघटनेव्यतिरिक्त ज्या आतापर्यंत शेतकरी संघटना होत्या त्यांची निष्क्रियता, यामागील कारण आणि शेतकऱ्यांच्या अधोगती मागील कारण आणि शेतकऱ्यांना काय त्यांना सोयीसुविधा अजून अपेक्षित आहेत, शेतकऱ्यांची परिस्थिती का बदलत नाही, अशा सर्वांगीण वेगवेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यांचा सगळा अनुभव आपण जाणून घेण्याचा प्रयत्न, सगळा शेतकरी संघटनेचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आजच्या पॉडकास्टला, आजच्या विषयाला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर तुमचं खूप खूप आपल्या पॉडकास्टमध्ये, आजच्या स्टुडिओमध्ये, व्हिडिओमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, शेतकरी संघटना मध्ये तुम्ही काम कधी करायला सुरुवात केली होती आणि तो काळ कसा होता, आणि शेतकरी संघटनेमध्ये काम करण्याची गरज तेव्हा तुम्हाला का वाटली? मी 1992ला शरद जोशी संघटनेत प्रवेश केला. त्याचं कारण असं की त्यांच्यात एक ऊसावरील झोंबणारी कापसावरील राज्यबंदी एक आंदोलन होतं. आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण आहे. बरोबर. आणि या धोरणातून तब्बल या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या देशामध्ये तब्बल 3.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बरोबर. त्याचं कारणच आहे की शेतकऱ्याचं मरण हे जाणून बुजून सरकारचं धोरण आहे. आणि या धोरणातून शेतकऱ्याची फूट कशी पाडायची हे सरकार गेल्या 50-60 वर्षामध्ये, 50-60 वर्षात बरेच सरकार बदलली. प्रत्येक सरकारला शेतकरी संघटित होऊ द्यायचं नाही. सरकारला राजकारणामध्ये शेतकऱ्याचे पोरं आणून त्यांना म्हणजे वेगवेगळ्या याची लालच देऊन त्यांची फूट कशी पाडता येईल, शेतकरी संघटनेमध्ये फूट पाडण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे. कारण शरद जोशी नावाचा एक महात्मा या महाराष्ट्र राज्यामध्ये होऊन गेला आणि त्याने ऊसावरील झोनबंदी, कापसावरील राज्यबंदी, जसं महात्मा गांधींनी मुठभर मीठ घेऊन सत्याग्रह केला, तसा आम्हाला ही झोनबंदी आणि राज्यबंदी आम्हाला मान्य नाही. आम्ही या देशाचे मालक आहोत, या देशाचे चालक आहोत. शेतकरी हा या देशाचा मुख्य व्यवसाय असलेला, शेती असलेला त्याचा मुख्य कणा शेतकरी आहे. पण आता झोनबंदी आणि कापसाची राज्यबंदी आता तर उठवलेली आहे सरकार. उठवली, पण तरी ही सरकारची मनमानी अजून कमी होत नाही. सरकारचा हस्तक्षेप या शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाच्या माध्यमात त्यांचा हस्तक्षेप कमी होत नाही. म्हणून शेतकरी आज, शेतकऱ्यावर 2 प्रकारचं संकट आहे. ते म्हणजे आसमानी संकट आणि सुलतानी संकट. ते तर कायम पहिल्यापासूनच होतं ना. आज अवेळी पाऊस पडतोय. आज पूर्ण मे महिन्यामध्ये पूर्ण 30 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे. बरोबर. असं आपल्याला चित्र पूर्ण महाराष्ट्रात दिसतंय. बरोबर. आणि
याला आसमानी संकट म्हणायचं. आणि या संकटामुळं येणाऱ्या काळामध्ये शेती पाहिजे तशी पिकल याची गॅरंटी नाही. बरोबर. कारण याच वर्षी बघा, शेतकऱ्याला सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकाला 6 क्विंटलच्या वर उतारा आलेला नाही. बरोबर. तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही. बरोबर. म्हणून शेतकऱ्याच्या मुलाची निराशा आहे. शेतकऱ्याचा मुलगा शेती करायला तयार नाही, त्याच्या मनामध्ये निराशा आहे. सरकार निवडणुकीच्या वेळेमध्ये शेतकऱ्याच्या पोराला वेगवेगळ्या प्रश्नावर भरकट देतात. बरोबर. म्हणून तुम्हाला सांगतो, शेती ही या दोन्ही संकटामुळे भरडल्या चाललेली आहे. आसमानी संकट म्हणजे अवेळी पाऊस पडण्याला आसमानी संकट म्हणायचं, आणि सुलतानी संकट म्हणजे जाणून बुजून सरकार हे शेतकऱ्यावर आणि शेतकऱ्याच्या मुलावर कपट करत आहे. कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा पाठीमागे आल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणतात की मराठ्याच्या मुलांना आम्ही अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळ चालू केलंय उद्योगासाठी, आणि आम्ही त्यांचा व्याज परतावा 5,000 कोटी रुपयाचा भरतोय. परंतु ते शेतकऱ्याच्या मुलाला ते कर्ज मिळत नाही, उद्योग उभा राहत नाहीत, बँका त्यांना वेटीस धरतात, त्यांना सिबिल हा प्रकार लावतात. त्यांना सरकार म्हणतं की त्याला मॉर्टगेजची गरज नाही. बरोबर. आणि बँक म्हणते त्याला मॉर्टगेज दिल्याशिवाय आम्ही कर्ज देत नाही. बरोबर. ही अशी दुटप्पी भावना शेतकऱ्याचे, आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते, पण शेतकऱ्याचे मुलं सुद्धा आता आत्महत्या करायला. या देशामध्ये शेतकरी जर संपला तर या देशाचं काय होईल? बरोबर. कारण शेतकरी हा या देशाचा मुख्य पोशिंदा आहे, जगाचा पोशिंदा. बरोबर. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणले, पोशिंदा मनविषयी जगाचा, तुझ्या पाठीला रिपोर्ट, आईत खाऊच्या घरी वाती दया दुधाची लोट. अरे वा. पुन्हा एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवले, कच्चा माल मातीचा भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कसे सुखी होतील ग्रामजन, पिकून या उपवासी. हे तर तुकडोजी महाराजांनी फार वर्षापूर्वी, म्हणजे आता त्याला 70 वर्षापूर्वी सांगितलंय. हा. तर मग आतापर्यंत शेतकऱ्यांनी ते ऐकून त्याच्यामध्ये सुधारणा का केली नाही? माझं म्हणणं असं आहे की मी शेतकरी नेता, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असूनही मी म्हणतो की शेतकरी बांधवांचं या गोष्टीकडे लक्ष नाही. बरं. शेतकऱ्यांच्या मुलांनी आता उद्योग व्यवसाय उभे सुरू केले पाहिजे. आणि उद्योग, छोट्यातून मोठा उद्योग कसा होईल, सरकारच्या या भिकेच्या योजनेच्या नादीनं लागता. एका शेळीपासून मी स्वतः माझ्या डोळ्याने माझे स्वतःकडे एका शेळीपासून आज 15,000 शेळी जर घेतली, एक वर्षामध्ये ती शेळी 70,000 रुपये देते. एका शेळीपासून मी स्वतः व्हिडिओ बघितले, आणि ते सत्य व्हिडिओ आहेत की एका शेळीपासून 100 शेळ्या झाल्या. पण शेळी सांभाळणं तर आज कमीपणाचं वाटतं ना? नाही, कमीपणाचं काही नाही. शेतीला हा पूरक व्यवसाय, शेतीला केल्याशिवाय शेती परवडणारीच नाही. कारण कमीपणाचं म्हणण्यापेक्षा मला काय म्हणायचं, ते एक वास्तव आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तरुणांचाही त्या मागचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. आज शेळी पालन करणाऱ्याला कुणी आपली मुलगी देईल का? तसं काही नाही, तो उद्योग आहे. शेतीला पूरक असणारा हा उद्योग आहे. त्या उद्योगाला जर आपण खालचा दर्जा जर दिला तर उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी, हे खोटं समजलं नाही. उद्योग तर कोणताही छोटा किंवा लहान नसतो, पण आपल्या समाज व्यवस्थेमध्ये त्याला मान्यता जी आहे की शेळी पालन, आज मुलींचे जे विचार आहेत, मुलींची जी विचारधारा आहे, तर कोणीतरी शेळी पालन करणारा मुलगा आहे त्याला शेतकरी तरी मुलगी देतो का? द्यायला मुली स्वीकारतात का अशा मुलांना? शेतकऱ्यांना मुलगी द्यायला मग शेतकऱ्यांची मुलं का? कारण ते शेळी पालन हा उद्योग 3 प्रकारच्या फायद्याचा आहे शेतकऱ्यासाठी. एक तर तो शेतीसाठी लागणारं लेंडी खत जे हे सगळ्यात महाग आहे. दुसरी गोष्ट, शेळीचं जे दूध आहे ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. बरोबर. तिसरी गोष्ट, त्याच्यापासून जे मिळणार उत्पन्न आहे हे वर्षातून 4 पट येते. 4 पट. म्हणून असं काही त्याला खालचा दर्जा देण्याचं काही कारण नाही. कारण शेतीला पूरक असणारे जे उद्योग आहे सध्या, दूध व्यवसाय हा न परवडणार आहे शेतकऱ्याच्या सरकारच्या धोरणामुळे. बरोबर. म्हणून शेतकऱ्याच्या मुलाने कुठल्याही प्रकारची अशी लाज ना बाळगता शेतीवर आपल्याला एक छोटे छोटे उद्योग उभे करून आपल्याला आपलं जीवन चांगलं कसं जगता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि शक्यतो करून शेतकऱ्याच्या मुलाने मी एक शपथ घेतो, ती शपथ जर सगळ्यांनी जर पाळली तर मला वाटतं की आत्महत्येची वेळ आपल्यावर येणार नाही. मी शपथ घेतो की शेतकऱ्याचे लाचारीचे जिने संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे, याकरिता जात धर्म पक्ष पंथ कुठल्याही भेदाभेदाचा मी अडथळा येऊ देणार नाही. बरोबर. आणि सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्याच्या मुलांनी संघटित होणं ही काळाची गरज आहे. बरोबर. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये गोवी लिहून ठेवली की कलियुगे संघराज्य. बरोबर. म्हणजे ही ओवी संस्कृतमध्ये तिचा अर्थ असा आहे की कलियुगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जो समाज म्हणून संघटित होऊन राहील त्याचा विजय होईल, त्याचा विजय करेल, ते राज्य करतील, हा राज्य करतील. म्हणून हे सरकार आपल्याला भुलतापा देऊन प्रत्येक वेळेस आपलं मतदान हिसकून घेतात.
आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करू, शेतकऱ्याला वीज बिल माफ करू. अरे शेतकऱ्याला 12 तास दिवसा पूर्ण दाबाची 3 फेज लाईट दिली पाहिजे सरकारने. बरोबर. सरकार बोलतं एक आणि वागतं एक. बरोबर. म्हणून या सरकारच्या नादाला शेतकऱ्याच्या मुलांनी लागू नये. आपले छोटे मोठे उद्योग उभे करून आपला शेतीमालाला सन्मान, शेतीला सन्मान मिळवून देण्याचं काम शेतकऱ्याच्या मुलांनी आता केलं पाहिजे. बरोबर. ज्या मोबाईलमध्ये तुम्ही बराच वेळ त्याच्यात घालून बऱ्याचशा कामाचा नासाडा करता, मोबाईल चांगला तितकाच आहे, वाईट तितकाच आहे. आज इस्रायल टेक्नॉलॉजीमध्ये मी शरद जोशी साहेबांच्या संघटकमध्ये वाचलं की इस्रायल देशामध्ये एका एकरामध्ये 40 क्विंटल कापूस होतो. बरोबर. मग ते तंत्रज्ञान आपण का वापरू नये? या देशामध्ये बीटी कॉटन आणण्यासाठी शरद जोशी साहेबांनी फार मोठी धडपड केली. बरोबर. पण आज ज्या देशामध्ये, इतर देशामध्ये जी बीटी कॉटन येते या देशामध्ये, भारतामध्ये नाही आहे. कारण लायसन परमिट राजमुळे या देशामध्ये सगळा घोटाळा झालेला आहे. सरकार त्या व्यापाऱ्याला आणि त्या बियाण्यावाल्याला, घोटाळेखोरांना सहकार्य करते. बरोबर. आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडते. म्हणून या देशामध्ये माझा असा दावा आहे की 100% बीटी कॉटन अजूनही भारतामध्ये आलेलं नाही. बरोबर. यावर्षी जे पिकाचं नुकसान झालंय, आज 6 क्विंटलचा उतार गेला नाही, तो म्हणजे आळीनं नुकसान झालंय. बीटी कॉटन हे भारतीय कंपन्या या बियाण्यामध्ये अजून भेसळच आहे, असा माझा दावा आहे. बरोबर. पण आपण जर बघितलं जवळपास म्हणजे भारत असेल हा खेड्यांचा देश म्हटलं जातं. शेतकऱ्यावर आधारित हा देश आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. बरोबर. मग बहुसंख्य मतदार हा तर शेतकरी असेल, बरोबर, तरी शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे का होत नाहीत? शेतकऱ्यांच्या बाजू संसद असेल किंवा विधानसभेमध्ये एकही आमदार खासदार मांडताना आपल्याला काय दिसत नाही ठामपणे? त्याचं कारणच असं आहे, या सरकारने बरोबर एका घरामध्ये सगळ्या मिळून 1-1, 4-4 पक्ष या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे. आणि आपलं संघटन नसल्यामुळं, शेतकऱ्याचं संघटन नसल्यामुळं बरोबर ते मताची विखरणी करून बघा तुम्ही आज या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आज कार्यकर्ते एका घरातले 2 भाऊ 2 पक्षाचे असून निवडणुकीच्या काळामध्ये ते मतदान बूथवर भांडणं करून डोके फोडून घेतात. खरंय. आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर जर बघितलं तर आज ज्या पक्षाने एकाला 50 वर्ष शिवाय दिल्या, बरोबर, ते असे 3 वेगळ्या जातीचे वेगळ्या पक्षाचे लोक एकत्रित येऊन सरकार चालवतात. बरोबर. म्हणजे बघा त्यांची एकी आहे. आणि आपल्या इकडे खाली आणि आपण इकडे हे मतदार लोक एकाचे सख्खे भाऊ मतदान बूथवर गेले डोके फोडतात. बरोबर. हे धोरण बदललं पाहिजे. बरोबर. कारण शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नावर, शेतकऱ्याच्या प्रश्नावर, आपल्या बापाची आत्महत्या होऊ नये, आपल्या आईची चेष्टा होऊ नये, तीन याचं लुगडं आईने घालू नये, म्हणून आपल्याला आपली संपन्न येण्यासाठी आपण या सरकारच्या, कोणतंही सरकार असू द्या, शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण ठरलेलं आहे. आणि हे धोरण बदलायचं असेल तर सगळ्या जाती धर्मातल्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन राहणं हे गरजेचं आहे. बरोबर. जात धर्म सोडून शेतकरी हाच आपली जात आणि शेतकरी हाच आपला धर्म जर समजून सर्व शेतकरी संघटित झाले आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी, खारकरीत युवा शेतकऱ्यांनी जर आपल्या बापाच्या हक्कासाठी, न्यायासाठी थोडासा आवाज जर उठवला, जसे की इतर गोष्टीसाठी ते उठवतात, जातीसाठी, धर्मासाठी आपण फार लवकर एकत्र येतो, पण शेतकऱ्यांसाठी जर अशाच एकता जर आपण दाखवली तर मला वाटतं शेतकऱ्यांसाठी एक फार मोठा दबाव गट, युवामध्ये खूप मोठी ताकद आहे, तयार होईल आणि शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करणं हे सरकारला बंधनकारक ठरेल. मलाही तेच म्हणायचं की आता शेतकऱ्याच्या मुलांनी हे तिन्ही वेगवेगळ्या पक्षाचं सरकार या महाराष्ट्रावर आणून दिलंय. या सरकारला आता शेतकऱ्याच्या मुलांनी आणि सगळ्या या तिन्ही पक्षाच्या लोकांनी एक जॉब विचारला पाहिजे की आमचं संपूर्ण कर्जमुक्त झालं पाहिजे. बरोबर. आणि आम्हाला 100% बीटी कॉटन मिळाला पाहिजे. बरोबर. आणि जे सरकारच्या हिताचे धोरण राबवले गेले पाहिजे, त्यासाठी आता शेतकऱ्याच्या मुलांनी संघटित होऊन सरकारला जॉब विचारला पाहिजे. बरोबर. आणि शेतकऱ्याच्या मुलांनी आणि शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करू नये. कारण आत्महत्या हा काय आपल्या कुटुंबाचा एक चांगला प्रश्न नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर मागचं कुटुंब सुखी होत आहे ही चांगली गोष्ट नाही, दुःखात जातं ते. बरोबर. म्हणून शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्याच्या मुलांनी एकमेकाच्या समन्वयकाने आता मी म्हणतोय की माझ्या पद्धतीने की सरकार हे आपल्याला कर्ज देण्यासाठी बँकेकडे अनेक चाळणे आहेत. त्यातून या ग्रामीण भागातला तरुण, ग्रामीण भागातला उद्योजक त्या चाळणीतून गळूच शकत नाही. बरोबर. कारण सिबिल हा प्रकार शेतकऱ्यासाठी असायला नव्हता पाहिजे. कारण तो सिबिल हा प्रकार नाहीच पाहिजे. कारण आज बघा किती तफावत आहे. आज जालन्यासारख्या ठिकाणच्या एक गुंठ्याचा प्लॉट जर बँकेला तारण दिला तर बँक त्याला 20 लाख रुपये कर्ज देते. मग असं काय त्या 1 गुंठ्यामध्ये उत्पन्न होतंय?
म्हणून त्यांना तुम्ही 20 लाख रुपये देता बँकेवाले, आणि आमचा शेतकऱ्याने 40 गुंठे. शेतकऱ्याचा रेशो असा आहे की शेतकरी आतापर्यंत जर आपण बघितलं कर्ज घेतात आणि फेडत नाहीत, असा सगळे शेतकऱ्याबद्दल आपल्याला असं बोलायचं नाही. तर त्याला कारणीभूत सरकारच आहे. कारण सरकारने आतापर्यंत ज्या निवडणुकाला लढवल्या त्या आम्ही संपूर्ण कर्जमाफी करतो याच मुद्द्यावर लढवलंय. त्याला कारणीभूत सरकार आहे, शेतकरी नाही. बरोबर. हे सरकार म्हणण्याच्या अगोदर शेतकरी पूर्ण बँकेशी नील होता, बँकेसोबत व्यवहार चांगला करीत होता. बरोबर. परंतु हे याचं कारण सरकारचंच धोरण आहे. बरोबर. की शेतकऱ्याच्या मुलाला कर्ज मिळवून न देण्याचं कारण हे सरकारचं धोरण आहे. कारण हे भीक मागे राहिले पाहिजे, हे अज्ञान राहिले पाहिजे, हे कमीत कमी पैशावाले असले पाहिजे, आमच्या निवडणुकीमध्ये कमजोर राहिले पाहिजे आणि आम्हाला निवडणुकीत यांचा फायदा घेता आला पाहिजे. बरोबर. म्हणून हे कुठंतरी बदललं पाहिजे. अच्छा. हा, ही काळाची गरज आहे. हे बदलण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्याच्या मुलांनी राजकारणात आलं पाहिजे का नाही? कारण शेतकऱ्याची मुलं जोपर्यंत राजकारणात, संसदेत, विधानसभेत जाणार नाहीत तर शेतकऱ्यांची तर कायदे होणारच नाहीत. शेतकरी शेतकऱ्यांच्या मुलांना का सपोर्ट करत नाहीत? आता मग अनेक राजू शेट्टीचा सरकारचा पक्ष आहे, तो का मोठा होत नाही? इकडे बच्चू कडू बऱ्यापैकी लढतात, त्यांना तिकडे शेतकऱ्यांनी पाडलं. त्याच्या मागचं कारण काय? कारण हे कलियुग आहे. तुम्हाला मी सांगितलं की इथं पैशाचं राजकारण होतंय, इथं विचाराचं राजकारण होत नाही. त्या वेळेला म्हणजे हे जे भरमसाठ आश्वासन देते सरकार, या लाडकी बहीण योजना, बरोबर, खरं तर शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्तच भाव जर मिळाला आम्हाला शेतकऱ्याला तर आम्हाला कुठलीच योजना आम्हाला नसली तरी चालेल. बरोबर. कारण आज जागतिक लेवलला जर बघितलं आपण तर शेतीमालाचे भाव गगनाला भिडलेले आहेत इतर गोष्टीच्या तुलनेत. आपल्या देशामध्ये मात्र त्या तिथेच आहेत. आपल्या देशामध्ये म्हणजे तिथेच म्हणण्यापेक्षा त्याच्या पाठीमागे येत राहिले. बरोबर. कापसाला गेल्या 10-15 वर्षापूर्वी 10,000 रुपये क्विंटल भाव मिळाला होता. हो, खरं आहे. आज तोच भाव इथं 20,000 ते 15,000, 15,000 ते 20,000 रुपये क्विंटल मिळायला पाहिजे होता. बरोबर. तर तोच भाव आज 6 ते 7,000 वर आहे. म्हणजे मी आतापर्यंत मी 3 वेळेस म्हणलो की शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आहे. हे जाणून बुजून आखल्या जाते धोरण. बरोबर. म्हणून तो शेतकरी आज लाखोच्या संख्येत आत्महत्या करतोय. आणि हे जर असंच चालत राहिलं, शेतकऱ्याचे मुलं जर संघटित राहिले नाही, सरकारने जर असंच धोरण शेतकऱ्याच्या विरोधात जर वापरलं तर ही कोटीत आकडेवारी जायला वेळ लागणार नाही. हे तर खूप खरंच म्हणजे चिंताजनक आहे आणि दुर्दैवी आहे. म्हणजे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी, सगळ्या देशासाठी जे खरं म्हणजे चिंतेची बाब आहे. सरकारने यावरती काय केलं पाहिजे आणि ही म्हणजे परिस्थिती शेतकऱ्यांची बदलावी यासाठी सरकारने काय केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतकऱ्यांनी काय केलं? सरकारने जे काही आश्वासनं म्हणजे शेतकऱ्याला दिलेली आहेत मतदार भावांना, त्या प्रश्नाची अंमलबजावणी तातडीने सरकारने केली पाहिजे. ते आश्वासनं पाळले पाहिजे की जे मराठ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी जे म्हणले गेले की आम्ही अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळ हे चालू केलेलं आहे, त्या महामंडळाला कुठल्याही प्रकारची अट नसली पाहिजे. बरोबर. आणि ते एक विशिष्ट मराठा समाजासाठीच आहे ना फक्त. आपण शेतकरी म्हणलं तर सगळ्या समाजासाठी, सगळ्या समाजासाठी अगोदर ते जे होतेच ना त्यांना. पण एक विशेष म्हणजे त्यांना सुद्धा महामंडळ आहेत ना. बरं. यांना नव्हतं म्हणून त्याने ते चालू केलंय. बरोबर. पण ते लोन म्हणजे बिगर अटीतटीचं शेतकऱ्यांच्या मुलांना मिळालं पाहिजे. अच्छा. आणि त्या शेतकऱ्याच्या मुलांना उद्योग उभाही करता आले पाहिजे. बरोबर. कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते पूर्णपणे लायसन परमिट राज बंद करून कुठल्याही प्रकारची त्याला जाचक आड न ठेवता उद्योग उभे करण्यासाठी सरकारने त्यांना चालना दिली पाहिजे. अच्छा. आणि शेतकऱ्याच्या मुलांनी सुद्धा, सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांनी, शेतकऱ्याच्या मुलांनी सरकारने जे आपल्याला त्यांनी आश्वासनं निवडणुकीमध्ये दिलेत ते आश्वासनं पूर्ण करून घेण्याचं काम सरकारचं असते, आपलं जनतेचं असते. कारण जनतेला धरलं पाहिजे. सरकारला वेठी धरून त्यांना प्रश्न विचारून त्यांना गावबंदी केली पाहिजे माझ्या मते. अच्छा. बरोबर. कारण मीही त्यातला एक त्रस्त झालेला शेतकरी आहे. कारण मी गेल्या 40 वर्षापासून संबंध महाराष्ट्रातल्या, भारतातल्या कानाकोपऱ्यात या शेतकरी संघटनेच्या प्रश्नावरून मी सुद्धा, आज आमचे सदाभाऊ खोत सुद्धा या प्रश्नावर चांगले लढतात. बरोबर. मी त्यांच्यासोबत आता गेल्या 3-4 वर्षापासून काम करतो. शरद जोशी साहेब. सदाभाऊ तर सरकारमध्येच आहेत. मग सदाभाऊ का तुमच्या शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे करून घेत नाही? सदाभाऊ बोलतात ना, परंतु मला सांगा 99 लोकांपुढं, म्हणजे बाकीच्या 99 लोकांपुढं एक सदाभाऊ काय करणार आहे? सदाभाऊने बरेच काही मुद्दे सरकारसमोर, आजही ते सरकारमध्ये असून सरकारच्या विरोधात बोलतात. अच्छा. की माझ्या शेतकऱ्याला
शेतीमालावर उत्पादन खर्चावर जास्त भाव मिळाला पाहिजे. आजही आम्ही आंदोलन करतोय. आता सदाभाऊ आणि तुम्ही मला वाटतं सोबतच शेतकरी संघटनेमध्ये सोबतचेच असतात. हो, मी रयत क्रांती संघटनेचा जालना जिल्हा अध्यक्ष आहे सदाभाऊच्या संघटनेचा. मग सदाभाऊची परिस्थिती तर फार बदलली, सदाभाऊ काय सुधारली नाही? सदाभाऊ आणि आम्ही आजही शरद जोशीचे जे काही म्हणणं आहे तेच आम्ही काम पुढं सरकारला आम्ही सांगतोय की सरकारने असं केलं पाहिजे. सदाभाऊची परिस्थिती, तुम्ही ज्या वेळेस याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली त्या काळातली परिस्थिती आणि आताची काळातली परिस्थिती आणि तुमच्या परिस्थितीमध्ये बदल काय झाला? बदल असं काय वाटत नाही. बदल कुठं काय झाला? बदल झाला तुम्हाला असा वाटतो का? आमच्यामध्ये, त्यांच्यामध्ये, माझ्यामध्ये बदल काय? आता आम्ही तर लढतोच ना शेतकऱ्यासाठी. बरोबर, शेतकऱ्यासाठी आम्ही लढतच राहणार आहे. आमचा एकच संदेश शेतकरी जनतेला, शेतकऱ्यांच्या मुलाला हा राहील की मी आता बोललो तसं सरकारने जे जे आपल्याला आश्वासने दिले त्या आश्वासनाची पूर्तता करून घेण्यासाठी आपण सर्व पक्षाच्या, सर्व जाती धर्माच्या शेतकरी आणि शेतकरी मुलांनी एकत्रित होऊन ते पूर्ण करून घ्यावं. अच्छा. आणि येत्या काळामध्ये शेतकऱ्याची संघटना बांधण्याचं काम करावं. तर नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी आपण या चर्चेमध्ये जर शेवटचा काय बघितलं असेल तर एकच येते की शेतकऱ्यांच्या मुलांनी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, आपले प्रश्न सरकारकडून मंजूर करण्यासाठी जात पात धर्माची ही जी बंधनं आहेत हे थोडेसे झुगारून, हे बाजूला सारून शेतकरी हीच आपली जात आणि शेतकरी हाच आपला धर्म म्हणून सर्व समाजाने एकत्र येऊन सरकारवरती दबाव आणणं गरजेचं आहे. तेव्हाच पुढं शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे होतील. नाहीतर जर आपण असे जातीमध्ये धर्मामध्ये विभागून राहिलो तर आपल्याला फक्त मेंढरासारखं गृहीत धरलं जाणार आहे. आणि सरकारचं जे धोरण आहे शेतकऱ्यांचं मरण, हे असंच शेतकरी आत्महत्या करत राहतील. आपण फक्त सोशल मीडियावरती त्यांना श्रद्धांजली वाहू, थोड्यापुरतं आपल्याला वाईट वाटेल आणि ही व्यवस्था अशीच राहील. ह्या व्यवस्था जर आपल्याला बदलावी अशी वाटत असेल तर शेतकऱ्याच्या मुलांनी आता थोडंसं मोबाईलमधून, आपल्या इंस्टाग्राममधून बाहेर येऊन आपली उघडत्या डोळ्याने शेतकऱ्यांची होत असलेली जी शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, जे शेतकऱ्यांचे हाल आहेत त्यावरती व्यक्त झालं पाहिजे आणि सरकारला जाब विचारता झालं पाहिजे. एवढंच या सगळ्या चर्चेचा सारांश निघतो. या ठिकाणी तुम्ही आलात आणि शेतकरी संघटनेबद्दल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल फार मनमोकळेपणाने बोललात. तुम्ही तुमचा सगळा पार्श्वभूमी, सगळा इतिहास शेतकरी संघटनेचा त्या काळातला देखील उलगडण्याचा प्रयत्न आपण या मुलाखतीमधून केलेला आहे. बाकी ही मुलाखत, हे विचार तुम्हाला कसे वाटले आणि शेतकऱ्यांच्या एकत्रीकरणासाठी काय केलं पाहिजे, असा काही तुमच्याकडे प्लॅन असेल तर त्या संदर्भाच्या प्रतिक्रिया, कमेंट देखील तुम्ही आम्हाला व्हिडिओमध्ये सुचवू शकता. बाकी या ठिकाणी आज इथेच थांबतो. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. समोर बेल आयकॉन येते, तिलाही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आज इथेच थांबतो. पुन्हा भेटू. नमस्कार. नमस्कार. राम राम. राम राम.